सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। महावितरण कंपनीचे कर्जत येथील कार्यकारी अभियंता श्री विजय माळी यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर त्यांचा निरोप समारंभ कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणामध्ये संपन्न झाला। त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश पवार, कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक शंकर शेठ नेवसे, श्री गायकवाड, श्री पवार, याचप्रमाणे कर्जत, श्रीगोंदा व जामखेड येथील महावितरण विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, वीज ग्राहक, शेतकरी आणि ठेकेदार आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली। यानंतर विविध मान्यवरांनी विजय माळी यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला। त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये कर्जत उपविभागामध्ये वीज वितरण प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी विविध पायाभूत सुविधा उभारल्या। ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी यासाठी त्यांनी अनेक तांत्रिक व धोरणात्मक सुधारणा राबवल्या। त्यांच्या कार्यकाळामध्ये वीज चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली। तसेच शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर बदलणे, नवीन वीज जोडणे प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली। लाईनमन व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण यासारखे उपक्रम हाती घेण्यात आले। शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कर्जत शहरामधून जनजागृती अभियान देखील राबवले। या कार्यक्रमात बोलताना विजय माळी यांनी आपल्या अनुभवाची आणि सहकार्यांची आठवण भावुक शब्दात व्यक्त केली। कर्जत शहर व तालुक्यातील जनतेने, वीज ग्राहकांनी आणि सहकाऱ्यांनी मला जे सहकार्य दिले त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे असे त्यांनी सांगितले। त्यांचा यावेळी सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। काही सहकाऱ्यांनी त्यांच्यासोबत अनुभव, आठवणी शेअर करताना ते भावुकही झाले होते। कर्जतचे कार्यकारी अभियंता, महावितरणचे कार्यकारी अभियंता सन्माननीय विजयजी माळी साहेबांची प्रशासकीय बदली झाल्यामुळे त्यांचा सन्मान आणि निरोप समारंभ महावितरणच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अधीक्षक अभियंता अहिल्यानगर मंडळ सन्माननीय रमेशजी पवार, उद्योजक सद्गुरू उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शंकर शेठ नेवसे, आदरणीय गायकवाड साहेब आणि सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। जरा टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या। आजच्या कार्यकारी अभियंता आपले माळी साहेब यांच्या निरोप समारंभाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पवार साहेब, सत्कारमूर्ती माननीय माळी साहेब आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष धीरज गायकवाड साहेब। तर आतापर्यंत माळी साहेबांविषयी प्रत्येकाने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्या कडक स्वभावाविषयी, त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल। मी थोड्या वेगळी गोष्ट सांगतो माळी साहेबांबद्दल। आम्ही माळी साहेबांसोबत चर्चेसाठी गेलो होतो। आउटसोर्सिंगचं काम बंद आंदोलन चालू होतं। काही डिव्हिजन आणि सर्कल यांच्या सुसंवाद झाला नसल्यामुळं टेंडर झाले नव्हते आणि 3 महिने त्या मुलांचं पेमेंट झालं नव्हतं। तर त्या संदर्भात चर्चेसाठी गेलेलो असताना माळी साहेबांनी आम्हाला सांगितलं की लोकांना काम करायला सांगा, आपण त्यांचे पेमेंटचे नियोजन करू आणि आपण त्यांचं मागचं पेमेंट पण काढू। त्यावेळेस आमच्याकडून आमच्या एका प्रतिनिधीने असं सांगितलं की आमचा एक असा कर्मचारी की त्याला किराण्याला पैसे दिले आणि पगार झाला नसल्यामुळे 3 महिन्याचा खूप बिकट परिस्थिती। तर माळी साहेबांनी स्वतःच्या खिशातले 4000 रुपये काढून दिले आणि त्याला सांगितलं की ज्यावेळेस पेमेंट होईल त्यावेळेस मागायचं। त्यावेळेस आम्हाला अधिकाऱ्याला माणूस हे पाहायला मिळालं आणि खरंच अधिकारी कसा असावा तर त्याचं उदाहरण म्हणलं तर माळी साहेब। याच्यापेक्षा मी जास्त बोलत नाही। आणि सर्व उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, सर्व ठेकेदार बंधू तसेच उपस्थित सर्व मान्यवर, आज आपण विजय माळी साहेब यांच्या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत। आज माळी साहेब 5 ऑक्टोबर 2023
ते 27 जून 2025. खूप दडपण त्यावेळेचं, आणि त्या दडपणाखाली काम करणं खूप कठीण. जर सेक्शनची परिस्थिती बघितली तर जवळपास 60% सेक्शन हे व्हॅकंट होते. म्हणजे जामखेड सारख्या ठिकाणी फक्त एक एई आणि एक डीवाई अशा परिस्थितीत चालवणं, आणि त्यातल्या त्यात जवळच मार्च आला त्यानंतर, अशी परिस्थिती असताना 40%चा स्टाफ असताना सर्व धावपळ करून सर्वांना प्रोत्साहित करून काम करून घेणं आणि झोन सारख्या ठिकाणी एक नंबर मिळवणं खूप कठीण आणि अशक्यपाय गोष्ट असताना श्री विजय माळी साहेबांनी अतिशय जिगरीचे प्रयत्न करून सर्वांना प्रोत्साहन देऊन एक नंबर आणला. त्याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट जी म्हणजे ती इथे जाणवली की प्रोत्साहित करून काम कसं करून घ्यायचं ही गोष्ट शिकण्यासारखी माळी साहेबांकडे नव्हती त्या काळामध्ये. त्यानंतर मी एकटाचही असताना एक डीवाय होते दराडे साहेब इथे, तर आम्ही पूर्ण डिव्हिजन हँडल करताना खूप ताणाबळ व्हायची. पण साहेबांचं एकच वाक्य राहायचं त्यावेळेस की आपलं इंटेन्शन काम करताना चांगलं पाहिजे. तुमचं जर इंटेन्शन चांगलं असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही, तुम्ही चांगलं काम करतात. आणि त्या पद्धतीने त्यांच्या अंडर नेहमी काम करत गेलो आणि कुठेतरी खूप मोठा अनुभवाचा वारसा त्यांच्याकडनं याबद्दल मिळाला. कारण त्यांचा जो अनुभव बघायला गेलं तर त्यांनी काही पूर्वीच्या काळी परचेसमध्ये काम केलेलं होतं, त्याच्यानंतर टेस्टिंगमध्ये काम केलं होतं, त्यानंतर फ्लाइंग स्क्वॉडमध्ये त्यांनी काम केलं. फ्लाइंग स्क्वॉडमध्ये काम केल्यामुळे कदाचित असं असेल की त्यांचा जो स्वभाव होता तो खूप बोलताना खूप हे वाटायचं. जेव्हा ते आले त्यांच्या बोलण्याने कदाचित कधी कधी असं वाटायचं की खूप रागीट आहेत बुवा. पण ही परिस्थिती नंतर जाणवली की नाही, त्यांनी फ्लाइंग स्क्वॉडमध्ये काम केलं आणि फ्लाइंग स्क्वॉडमध्ये काम करताना असं कुठेतरी जाणवतं की दुसरा अधिकारी कुठेतरी तो चुकीचं काम करतो, त्याच्यावर दबाव आणणं गरजेचं असतं. त्याकरता कदाचित त्यांचा तो आवाज झाला असेल. तो विचार करून एकंदरीत काही हरकत नाही, काही काळानंतर बदल होईल. परंतु नंतर बघायला गेलं तर तो आवाजाची सवय आम्हाला झाली की ठीक आहे, साहेबांचा आवाजच तसा आहे. त्यानंतर त्यांच्या तसं पाहायला गेलं तर त्यांचा ऍक्सिडेंट झाला, आईवडिलांची तब्येत, मुलं 10वीला आणि जो स्टाफ होता त्याची खूप कमतरता. अशा परिस्थितीत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने धुरा सांभाळून कर्जत विभागाला एक नंबर आणलं. जे पूर्वी कर्जत विभागाचं नाव होतं, जेव्हा पोस्टिंग झाली तेव्हाची परिस्थिती आज जी परिस्थिती आहे याच्यात खूप मोठा बदल आहे कर्जत विभागाकडे बघण्याचा. तर तो फक्त बनण्याचं कारण जे ते माळी साहेबांमुळे झालेलं आहे. जर बघायला गेलं पुढे तर मी मागे बोललो होतो एकदा, साहेबांचा स्वभाव नारळासारखा तसंच फणसासारखा पण म्हणायला हरकत नाहीये. फणस जसं वरून टणक असतं पण आतून गोड असतं, त्या पद्धतीने माळी साहेबांचा स्वभाव आहे. अतिशय कडक हे पण अतिशय नियमांच्या बाबतीत खूप काटेकोरपणा की चुकीचं काम करायचं नाही, जे नियमात असेल ते करा. करणारे आपले महावितरण कंपनी पत्रकार जरी असले तर महावितरण कंपनीचे ते खड्डे काढल्यासारखे ते आपल्याशी राहतात असे दिवटे साहेब. तसेच आमचे मार्गदर्शक सतत जामखेडसाठी वेळोवेळी काम करणारे आमचे आदरणीय माळी साहेब, अतिशय चांगले स्वभावाचे, सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आदरणीय माळी साहेब आपल्यापासून. आदरणीय माळी साहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. अखिल भारतीय दिल्ली राष्ट्रीय कार्यक्रम सचिव मी माळी साहेबांना शुभेच्छा देतो. आदरणीय व्यासपीठ, आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सत्कारमूर्ती श्री आमच्या सर्वांचे लाडके कार्यकारी अभियंता साहेब श्री माळी साहेब, आज या प्रोग्रामला आवर्जून उपस्थित असलेले अध्यक्ष, आमच्या सर्वांचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करणारे आमच्या सगळ्यांचे आवडते अधीक्षक अभियंता श्रीयुक्त पवार साहेब, इतर अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, माझे सर्व उपस्थित असलेले विविध युनियनचे अधिकारी, आस्थापन विभाग, रेव्हेन्यू विभाग, जनमित्र, इंजिनियर, SDO, गावामधून आलेले प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे मी जामखेडला आलो तर माझा तर रिटायरमेंट 3 वर्ष राहिलेला आहे. मला एक खूप आनंद झाला होता कारण मी जामखेडविषयी ऐकलं होतं.
मी मॅक्झिमम मार्बलला काम केलं. कल्याण झोनला मी 18 वर्ष होतो, वसई सर्कलला होतो. मग शेवटी मला इथं जामखेड दिलं, म्हणजे बाबा अनुभवी माणूस आहे, जरा काम करा तिथं. तर पहिली गोष्ट तर नाशिक झोन म्हणलं की मग नगर नको, मग त्याच्यात पुन्हा कर्जत नको, मी असं ऐकून आलो होतो. आणि मी इथं ज्यावेळेस आलो त्यावेळेस सब डिव्हिजनला कुणीही म्हणजे डिवाई नव्हते, असिस्टंट इंजिनियर होते, बऱ्याचशा व्हॅकंट पोस्ट होत्या. पण ज्यावेळेस माझी कार्यकारी अभियंता साहेबांची भेट झाली, मी अनुभव काहीच घेतला नव्हता, जामखेड काय आहे काहीच माहीत नव्हतं. त्याच्यावेळेस पहिल्या भेटीमध्ये साहेबांनी मला जे काय बाळकडू पाजलं, त्यावेळेस मी म्हणलं ठीक आहे, जामखेड कसे का असं ना, बाकी कसे का असं ना, बघून घेऊ आपण ते, कारण आपण पूर्ण महाराष्ट्र फिरलोय. फक्त माझे बॉस मात्र खंबीर आहेत म्हणलं, लढाई करू म्हणून पहिल्याच जागेमध्ये. आणि नंतर मग साहेबांचा मला अनुभव आला, साहेबांच्या वेळोवेळी म्हणजे जामखेड कसं आहे त्यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि खरोखरच म्हणजे सोन्याला सोनं किंवा हिऱ्याला हिरं प्रत्येक जण म्हणतो, पण दगडातनं सोनं निर्माण करणं किंवा म्हणजे कोरडवाहू जमीन बाग ह्याच्यामधनं एक आपलं पीक निर्माण करणं हे खूप कमी लोकांना जमते. आणि असे आपले हे माळी साहेब खरोखर म्हणजे कर्जत डिव्हिजन, म्हणजे आता मी नाशिकला पण होतो, कर्जत डिव्हिजनविषयी एवढं म्हणजे ऐकलेलं. पण साहेबांनी माझ्या जामखेडचं सांगतो मी, साहेबांनी मागच्या वर्षी एकही येई नसताना, डिवाई नसताना साहेबांनी त्याच्या जामखेडचं टॉपवर जामखेड आणलं. आणि त्यांनी खरोखरच आता म्हणल्याप्रमाणे त्यांनी म्हणजे पूर्ण पुसून काढले की बाबा आता लोक कर्जत मागतील किंवा कर्जत डिव्हिजन मध्ये व्हॅकंट असेल तर द्या, कारण साहेबांनी एवढं चांगलं म्हणजे एवढ्या थोड्या पिरियडमध्ये केलेलं आहे. आणि खरोखरच साहेब तुम्ही आम्हाला पाहिजे होते, कारण तुमचे जे काम करण्याची जी पद्धत आहे टू दी पॉइंट, फालतू बडबड करायची नाही किंवा बॉसगिरी दाखवायची नाही. हा ही वेगळी गोष्ट आहे की साहेब मला तिथं जॉईन होताना सांगितलं होतं नाशिकून येताना, कार्यकारी अभियंता आहेत चांगले आहेत, पण त्यांचा आवाज खूप मोठा आहे म्हणे. मला इतकं सांगितलं होतं साहेब तसं काय घाबरून जाऊ नका म्हणे, कारण ते बोलतात की आवाज मोठा आहे, हायरिंग चालू केले काय, त्याच्यामुळे तो एक मला खूप फायदा झाला. तेव्हा मी आले म्हणजे मला समजलं की साहेबांचा आवाज मोठा आहे, ते रागात बोलत नाही, त्यांची भाषाच कशी आहे, तो एक खूप फायदा झाला. नवीन कसं असतं, फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. एकदा मला काय नवीन स्टॉकिंगला गेलो वेलकम या म्हणायचं, आणि खरोखरच आमच्या जे मिटिंग घेतलं साहेबांनी मी सांगू इच्छितो, आज जे आमचं जे जामखेडमध्ये मार्चमध्ये वगैरे झालेलं आहे, तर आपलं साहेबांचं तर आम्हाला मार्गदर्शन होतंच, पण खास करून माळेसाहेबांना मी थोडंसं बोललो, साहेब थोडंसं टच पाहिजे, माळेसाहेब आले. आणि माळेसाहेब आले तिथे त्यांचं मिटिंग झाली की 8-10 दिवस आमचं फुल बॅटिंग असायची, खूप फरक पडायचा. त्यांची जी बोलण्याची शैली होती, मिटिंग घेण्याची पद्धत होती, विषयाला धरून कसं मिटिंग घ्यायचं, साहेब म्हणजे असं करा तसं करा, आमच्याकडे जेही आहेत नवीन किंवा साहेब असं करा तसं करा, मग पुन्हा नाही साहेब मी काम काय करू हे करा असं करायचं. अहो कडकगण साहेब तुम्ही काय करता म्हणे, तो नवीन माणूस आहे म्हणे, तो नवीन माणूस आहे तरी पण त्यानं चांगलं काम करायला म्हणे, अजिबात त्याला काय करायचं नाही, त्याच्याकडून काम करून घ्या, त्याच्याकडे स्किल आहे. मीटिंग मध्ये असं बोलले तुम्ही, नाही घ्यात काम करू शकतो त्याला लगेच त्याला, अरे दाद्या असं कर तसं कर, कमाल आहे बाबा. स्टाफला पण बोलणार, चुकलं तर बिलकुल बोलायचं, वसुली नाही होत तसं तुझं पॉईंट दाबायचं त्यांना, पण मागून म्हणायचं. कडकगण साहेब जामखेड सारखा स्टाफ नाही बरं का तुमच्या, फक्त तिथं अधिकारी नव्हता, नाहीतर अख्ख्या कर्जत डिव्हिजन मध्ये जामखेड सारखा स्टाफ तुम्हाला मिळणार नाही म्हणजे, सगळे लोक कामाचे आहेत म्हणजे, सगळे तरुण आहेत. आणि खरोखरच साहेब तुम्ही जे वाक्य बोलले त्याला मी अनुभवलं 1 वर्षात. माझ्या जामखेड सब डिव्हिजनचा हर एक व्यक्ती, बिलिंगचा असो किंवा तुमचा जनमित्र असो, प्रत्येक व्यक्ती कामाचा साहेब, प्रत्येक जनमित्र माझा असतो अनुभवलेला. आणि याच्या पुढे पण मी साहेबांना बोलू इच्छितो, एस साहेबांना, की ते मी जामखेडमध्ये जामखेडचं नाव मी करूनच दाखवणार. आणि तुमचं हमने दिल का है किस्सा तमाम कर दिया, आज हमने दिल का है किस्सा तमाम कर दिया, खुद भी पागल हो गए तुमको भी पागल कर दिया. सर सर ओ सर वी लव यू, सर सर बाळी सर वी लव यू. गोड अशा निरोप कार्यक्रम समारंभासाठी उपस्थित असलेले
सर्वांनी माणसावरती जे प्रेम करणार आहेत असे सर्व सन्माननीय व्यक्ती उपस्थित, आमचे मित्र आणि नातेवाईक डेप्युटी इंजिनियर गायकवाड साहेब, आज तसा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम बऱ्याच लोकांना माळी साहेबांना सोडायचं म्हणलं तर वाईट वाटतंय, पण त्यांच्या दृष्टीने थोडं तो पॉझिटिव्ह झालं आहे. कारण त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये जे काय प्रॉब्लेमॅटिक कंडिशन आहे त्याच्यामुळं 3 वर्षाचा कार्यकाल न पूर्ण करता 2 वर्षातच त्यांनी आपल्या कर्जतमधून काढता पाय घेतला. एक कर्तव्यदक्ष अधिकारी ही 100% खरं आहे. कर्जतला जास्त मोठा आवाज करून ऐकायची कुणाला सवय नाही, प्रत्येकाला या आवाजाची आवड नव्हती, पण तुम्ही आवाज कणखर दाखवून सगळ्यांना या आवाजाची आवड करून दिली. आणि जो अधिकारी कर्तव्यदक्ष असतो त्याचा आवाजच तसा असतो. आणि हे सगळं करत असताना कामाची पावती इतक्या छान पद्धतीने 2 लोकप्रतिनिधी असताना सुद्धा दोघांच्याही बरोबर काम करून केलेली हे फार मोठं काम आहे. आपल्याकडे 2 लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या माध्यमातून काम करताना त्यांनी कुठेही अडचण कोणाला येऊ दिली नाही. एक MSCB असं साधन आहे हे जनतेच्या प्रती आणि जनतेसाठी. आणि मग ही जर गोष्ट करायची असेल तर तिथं सरसेनापती चांगला पाहिजे आणि मग सैन्य आपोआप चांगलं चालतं. जरी सगळ्यांचं म्हणणं असेल सेनापती जर चांगला नसेल तर आपण पानिपतच्या युद्धात बघितलं, भाऊराव पडले म्हणलं की सगळे पळून गेले आणि पानिपतचं युद्ध संपून गेलं. त्याच्यासाठी तालुक्याला, आपल्या 2 तालुक्याला जे काही यांचं 2 वर्षाचं नेतृत्व सापडलं, मी तर त्यांचा शतशः आभारी आहे. म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे आमच्या हॉस्टेलला लाईट नव्हती, एक्सप्रेस फीडरवरून 250-300 मुलांना त्यांनी लाईट मिळवून दिली की जेणेकरून या ग्रामीण भागातून ॲग्रिकल्चर कॉलेजसाठी जी काही मुलं येतात त्यांना सफरली ट्रीटमेंट पाहिजे, तर ही त्यांच्या काळात झाली. परवा मी त्यांना घरी जेवायला बोललं होतं. जेवण केल्यानंतर किती त्याच्यात तुमच्या MSCB मध्ये त्यांचं असं डिवोशन आहे. तर बंगल्याच्या बाहेर बांबूचं झाड आहे ते ताराला चिटकाय चाललं होतं. जाता सांगितलं तेवढं ते बांबूचं झाड आहे ना ते वरून कट करा, ते तारेला चिटकाय म्हणजे आमची इतकी बारीक दृष्टी की जिथं आपण एखाद्या प्रायव्हेट कार्यक्रमात गेलो तरी MSCBचं त्यांनी तिथं हित पाहिलं की जेणेकरून ते तारेला चिटकलं नाही पाहिजे, परत काय नाही झालं पाहिजे. अशा प्रकारचं नेतृत्व आपल्यातून साधारण चांगल्या कार्यासाठी पुढे जाणार आहे. आणि सगळ्यांनी प्रमोशनची गोष्ट सांगितली. आता मॅक्सिमम तुम्हाला माझं म्हणणं 8 पॉईंटला काय DC पर्यंत जायची जर इच्छा असेल तर जमन काय करायचं, बरोबर आहे का नाही? जर तसं जर झालं तर बरं आहे. बॉम्बे सारख्या ठिकाणी बी चांगलं तुम्हाला काम करता येईल, या सगळ्या गोष्टी करता येईल. वय अजून बरंच कमी, जर सगळ्या शुभेच्छा परमेश्वराच्या समर्थांच्या तुमच्याबरोबर असतील तर ते असं होऊ शकतो. पुढच्या काळात काही लोकप्रतिनिधीची गरज पडली तर आमसारखे माणसं तुम्हाला 100% सहकार्य करतील. का तर तुमच्या कर्तव्य दक्षतेकडे बघून ह्या सगळ्या गोष्टीचं 100% तुम्हाला योगदान मिळेल. आणि प्रत्येकाच्या योगात अशा गोष्टी असतात. वर्स्ट कंडिशन करत असताना सुद्धा तुम्ही सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व चांगल्या MSCBच्या माध्यमातून केलं. ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, सगळ्यांचं प्रेम घेतलं, तुमचं लोकांना प्रेम दिलं. असंच कायम कर्जतवरती प्रेम राहू आणि कर्जतवासियांचं बी तुमच्यावरती प्रेम राहू असं मी कर्जतवासियांच्या वतीने सांगतो. तसेच माझ्या उद्योग समूहाच्या वतीने आपणास पुढच्या कार्यास, कर्तव्य दक्षतेच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो. तुमची पण मनोकामना पूर्ण झाली. तुम्ही म्हणले मला मे मध्ये बदली पाहिजे होती, आम्ही थोडे प्रयत्न केले, तुम्ही प्रयत्न केले, तर यश आलं आणि 30 जूनचा तुमचा चार्ज सुटत आहे. तर सगळ्यांच्या वतीनं त्यांना पुढच्या कार्यास, त्यांच्या कुटुंबाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. श्री माळीसाहेबांसोबत काम करत असताना गेल्या 1.5 ते 2 वर्ष बरंच काही शिकण्यासारखं आम्हाला भेटलं. तसं त्यांच्या नावातच विजय, त्यांनी इथं कर्जत डिव्हिजनवर विजयच मिळवला असं म्हणण्यात काही अर्थ हे नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अहिल्यानगर परिमंडळाचे आदरणीय पवारसाहेब, सत्कारमूर्ती माळीसाहेब, ACAचे दिलीप पवार साहेब, गायकवाड साहेब, इतर मान्यवर
आणि माझ्या कर्मचारी अभियंता बंधू भगिनींनो, आत्ता माळी साहेबांच्या कार्यक्रमाला जे त्यांच्याविषयीच्या भावना ऐकल्या त्या आम्ही नेहमीच बघतोय. माळी साहेब म्हणजे एक धडधडती तोफ आहेत. मोठा आवाज त्यांचा आहेच आणि खंबीर पर्सनॅलिटी आहे, नेतृत्वही तसंच आहे. कर्जत विभागाला खरंच त्यांनी एक टर्नओव्हर दिलेला आहे आणि पुढे येणाऱ्या अधिकारी जे आहेत डबीर साहेब त्यांना त्याचा फायदा होईल. कर्जतमध्ये इथून मागे जे काही कामं होत नव्हते, आम्ही नेहमीच बघतो की कर्जतचं झोन ऑफिसच्या मिटिंगमध्ये पण कौतुक होतं. त्याची पूर्णपणे त्याचं क्रेडिट हे माळी साहेबांनाच आहे. माळी साहेबांना कर्जतचे कर्मचारी अधिकारी जसं मिस करतील तसं आम्ही तर सर्व आम्ही कार्यकारी अभियंता सर्व आम्ही त्यांना मिस करू. गुण सांगितला तो त्यांच्यात एक वेगळा गुण आहे जे प्रत्येकामध्ये असतो, पण प्रत्येकाला त्याचं युटिलायझेशन करता आलं पाहिजे, त्याचा वापर करता आला पाहिजे. आता मी नगरचाच असल्यामुळे नगरमध्येच माझं संपूर्ण कार्यकाळ गेला असल्यामुळे मला माझ्या पूर्वीचं हे ग्रामीण डिव्हिजन आहे. कर्जत, जामखेड, श्रीगोंदा हे माझं नगरच्या कर्जत ग्रामीण डिव्हिजन होतं. माझ्या समोर एक डिव्हिजन ओपन झालेलं आहे. या डिव्हिजनमध्ये पूर्वीच्या डिव्हिजनपासून तर आत्तापर्यंतच्या काळामध्ये मला तर सेवानिवृत्त होणे 9 वर्ष झाली. पण या 2 वर्षामध्ये तुमच्या काळामध्ये फार चांगल्यापैकी एक काम झालं. कारण मी आजही माझ्या रिलेशन संघटनेशी असते, सतत काय प्रत्येक लोकांशी बोलत असतो. तर तुमचा कार्यकाळ इतरांच्या तुलनेमध्ये तुम्ही कर्जतला एक चांगली डिसिप्लिन दिली, शिस्त दिली, पुढाऱ्यांनाही दिली आणि आपल्या कर्मचाऱ्यांना. माळी साहेब, कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब, SCAचे जो अधिकारी, कर्मचारी, सर्व संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक, राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवर, तसेच माळी साहेबांच्या प्रेमापोटी आलेले सर्व ठेकेदार, काही ग्राहक आणि लोकप्रतिनिधी आणि बंधू आणि भगिनी. आता अध्यक्ष झाल्याचा एक फायदा असतो की सगळं काय कौतुक बोलायचं सगळं झालेलं असते. माझ्यासाठी फक्त सारांश किंवा थोडक्यात व्यक्त करा इतकी जबाबदारी राहिलेली असते. आणि ते मला म्हणजे आता असं सांगायचं त्या संदर्भामध्ये, माळी साहेब तुम्ही जे म्हणलात की मी हजर झाल्यानंतर पहिली भेट ही कर्जतला दिली, त्याचं कारण असं होतं की मी जेव्हा नगरला यायच्या आधी कार्यकारी अभियंता म्हणून धरणगाव येथे कार्यरत होतो आणि कोविड ह्या काळामधल्या कोविड नंतर आपल्या जवळपास सगळ्या मीटिंग्स ह्या BC वर सुरू झाल्या आणि त्या जॉईंट MD यांच्या मीटिंग्समध्ये आम्ही पाहायचो की सगळे नाशिक झोनचा विषय आला की सब कुछ ठीक है, थोडा नगर में प्रॉब्लेम है. नगरवाला SC म्हणणार की साहेब माझ्याकडे सगळं नीट आहे, थोडं कर्जतने केलं तर ते होईल. तर तेव्हा माझ्या मनात यायचं की यार हे नगरमध्ये प्रॉब्लेम आहे, नगर नंतर कर्जतमध्ये आहे. आपण जर का कर्जतकडे लक्ष दिलं तर नगर नीट होईल, नगर नीट झालं तर झोन नीट होईल. आणि त्या दृष्टीने मी ते व्हिजिट केली होती, बघितलेले पॅरामीटर्स वगैरे मला ते पाहून आलो होतो येताना. तर थोड्याशा हे होत्या, परंतु तुम्ही अतिशय उत्कृष्ट काम केलं. तुमच्या टीमने तुम्हाला साथ दिली. तुम्ही केलेल्या कार्यामुळं तुमचं कर्जतचं डिव्हिजन अतिशय चांगल्या म्हणजे नामांकन म्हणावं आपण त्याला, त्या ठिकाणी पोहोचलं. आणि तुमच्या केलेल्या कामामुळं मला माझ्या नगरच्या मंडळाचे कार्य जो काही काम आहे त्यात सुधारणा करण्यासाठी संधी मिळाली आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्या कामाबद्दल किंवा इतर ज्या काही वक्त्यांनी व्यक्त केलेली मतं आहेत त्याच्याशी सुद्धा मी सहमत आहे. आणि तुम्ही हे काम केल्यामुळंच कदाचित मला कर्जत विभागातून एकही फोन यायचा नाही. तुम्हाला जसे 1-2 फोनवर आले, मला तर फोनच यायचे नाहीत. तर तुम्हा सर्वांना माझी विनंती राहील की आता तुम्ही माळी साहेबांबद्दल इतकं प्रेम व्यक्त केला, त्यांना परत नगरला यायची विनंती करताय. ही जर का विनंती तुम्हाला तशी टिकवायची असेल आणि खरोखर त्यांनी यावं असं वाटत असेल तर तुम्ही कर्जतला आज जो काही नावलौकिक आहे तो कायम ठेवला पाहिजे. जर कर्जत त्याच स्तरावर राहिलं तर माळी साहेब अहिल्यानगरचे SC म्हणून येतील आणि त्यावेळेला त्यांनाही आनंद वाटेल की आपण जे निर्णय होता ते कर्जत आज त्याच पद्धतीत आहे किंवा कदाचित त्यापेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आहे. तर तुम्ही माळी साहेबांच्या कामाचा आदर्श घ्यावा आणि त्याचप्रमाणे कार्यरत राहावं आणि महावितरणच्या म्हणजे प्रगतीमध्ये हातभार लावावा, तसेच ग्राहकांना चांगल्या सेवा सुविधा द्याव्यात या माझ्या विनंती राहतील. माळी साहेब, तुम्ही तुमच्या गावाकडे चालला, तुमच्यासाठी तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं आरोग्य उत्तम राहो, तुमची प्रगती व्हावी आणि महावितरणच्या प्रगतीमध्ये तुमचा मोलाचा वाटा राहो.
तुमची सर्व्हिस बऱ्यापैकी आहे, माझी एक 8-10 वर्ष आहे. भविष्यामध्ये आपण कुठेतरी एकत्र येऊ आणि एकत्र येऊन एक टीम म्हणून काम करताना तुम्ही मी एक वेगळ्या उंचीवरचं काम करूयात अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्या समारंभासाठी आवर्जून साहेबांनी वेळ काढून अध्यक्षपद स्वीकारलं. ते आपल्या सगळ्यांचे लाडके पवार साहेब, माझ्यासाठी वेळात वेळ काढून कर्जतचे उद्योजक श्री नेवसेजी, तसेच आमचे मित्र म्हणजे 2 वर्ष आम्ही म्हणजे जरी ते संघटनेचे पदाधिकारी असले, आमचे वाद बरेच झाले संघटनेवर. पहिला मोर्चा माझ्या विरुद्ध जर तुम्ही उघडला असेल तर SCN आणि त्यात गायकवाड साहेबांनी, असो विषय तो नाही. ते आमचे मित्र श्री गायकवाड, तसेच माझ्या प्रेमासाठी आवर्जून उपस्थित असलेले नगर आदर्शचे कार्यकारी अभियंता श्री चव्हाण साहेब, तसेच आपले संघटनेचे SCNचे जनरल सेक्रेटरी दिलीपजी पवार साहेब, आणि माझ्या प्रेमाखातर या कर्जत भागातून उपस्थित असलेले सर्व माझे आप्त, तसेच माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून असणारे माझे सर्व अधिकारी कर्मचारी, 3 विभागातले असतील, श्रीगोंदा, जामखेड, कर्जत या 3 तालुक्यातले असतील, 4 विभागातले असतील, ते माझ्या प्रेमाखातर येत असलेले कर्जत किंवा बाकीच्या 3 तालुक्यातले असलेले जे ग्राहक असतील, त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. जसं मगाशी सांगितलं, ज्यावेळी माझं ऑक्टोबर 15ला पोस्टिंग झालं कर्जत, मी पहिल्यांदा फार आनंदी होतो, कारण मला कर्जत एकच माहीत होतं, ते मुंबई कर्जत. आणि 1-2 तास माझा आनंदावर विरजन पडलं की बाबा मला कळलं की नगरमध्ये पण एक कर्जत आहे. आणि हे कळलं कधी, मला ज्यावेळी फोन आले माझ्या जवळचे असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यावेळी मी ॲडिशनल होतो, प्रमोशनवर माझं इथं पोस्टिंग झालं. बऱ्याच एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा माझे जे मित्र आहेत त्यांचे फोन आले, अरे काही झालं तर तिथं पोस्टिंग घेऊ नकोस, तू प्रमोशन कॅन्सल कर. म्हणजे सुरुवातच इथून झाली. पण एक आहे, म्हणजे जसं म्हणजे लहानपणापासून कधी हारायचं शिकलो नाही किंवा संकटाला घाबरायचा हा माझा स्वभाव नाही, आणि नेहमीच आयुष्यात चॅलेंज स्वीकारत आलो. ठरलं ठीक आहे, म्हटलं काय कर्जत ते तरी बघावं. आणि मी कर्जतला जॉईन झालो. जॉईन झाला कुमटेकर साहेब CA होते, ते तिकडचे होते, त्यांचे म्हणले राजा जरा सांभाळून. म्हणलं तर CA साहेब जर आपल्याला सांगत असतील तर मग वेगळ्या पद्धतीने हँडल करायला पाहिजे. सुरुवातीचे 3-4 महिने म्हणजे अशी परिस्थिती होती की फक्त 30% अधिकारी होते, म्हणजे त्यांच्या बरोबर सर्व या 3 तालुके हँडल करणं म्हणजे खरंच माझी तारावरची कसरत होती. म्हणजे पहिले 6 महिने मला तसा ऍडमिनिस्ट्रेटिव्हली ते सांभाळण्यात खूप त्रास झाला. पण मला एक आनंदाची गोष्ट आहे की माणूस अडचणीत सापडल्याशिवाय शिकत नाही. म्हणजे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. म्हणजे कार्यकारी अभियंता म्हणून मला जे पहिलं पोस्टिंग कर्जत मिळालं, म्हणजे मी आज खरंच ऋणी आहे की अशा ठिकाणी मी तासून निघालो तर आता महाराष्ट्रात मी कुठेही काम करू शकतो. म्हणजे एवढी माझ्याकडे अनुभवाची आता शिदोरी झाली. त्यामुळे मी त्या बाबतीत मी कर्जत विभागाचा नेहमीच ऋणी राहील. दुसरी गोष्ट, जशी जेवरेजींनी म्हटले, लोक प्रेमळ आहे, त्यात दुमत नाहीये. आणि माझा स्वभाव जसा आता बऱ्याच वक्त्यांनी म्हणजे एक कॉमन गोष्ट आली, माझा आवाज आहे, ही सत्य परिस्थिती आहे. प्रत्येकाची पर्सनॅलिटी असते. आणि त्यात मी फ्लाइंग स्क्वॉडला 4 वर्ष काम केल्यामुळं त्या ठिकाणी काम करत असताना मृदू राहून मी कामच करू शकत नाही. तिथं तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने वागावं लागतं, एक ॲटिट्यूड तुमचा ठेवावा लागतो आणि एक अटेंटिव्ह राहावं लागतं. त्या पद्धतीने माझी ती पर्सनॅलिटी त्या फ्लाइंग स्क्वॉडच्या त्या 4 वर्षात फार बदलली. त्यामुळे आणखीन माझ्या ह्याच्यातला कणखरपणा वाढला किंवा निर्भयपणा वाढला. आणि कदाचित त्या गोष्टींमुळेच मी कर्जतला हे गेले 2 वर्ष म्हणा किंवा 2.5 वर्ष म्हणा मी चांगल्या पद्धतीने काम केलं. आणि सुरुवातीला आणि माझं काम करताना माझ्या पुढे एकच ध्येय असते की कंपनीची प्रतिमा नेहमी चांगली राहिली पाहिजे. आपण एक पब्लिक सेक्टर मध्ये आहोत, आपण एक ग्राहकांना सेवा देणाऱ्या एक संस्थेमध्ये एक कर्मचारी म्हणून काम करतोय. तर पहिला आपला उद्देश पाहिजे की लोकांना चांगली सेवा दिली पाहिजे. आणि गेले 2.5 वर्ष मी प्रामाणिकपणे एकच काम केलं की लोकांना चांगली सेवा देता येईल. त्या दृष्टीनं मला जे करतावं लागेल किंवा ज्या प्रकारचे डिसिजन घ्यावा लागतील त्या मी केल्या.
एवढंच मी इथं कर्जत विभागात केलं आणि त्या माझ्या डिसिजनला साथ देण्यासाठी माझे अधिकारी असतील, उपकार्यकारी अभियंता असतील, माझा असिस्टंट इंजिनियर असेल, माझा लेखा विभागाचा स्टाफ असेल किंवा एचआरचा स्टाफ असेल किंवा अकाउंट रेव्हेन्यूचा स्टाफ असेल, सगळ्यांनी मला मनापासून साथ दिली. त्यामुळे कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा या 3 तालुक्यातील लोकांना महावितरणच्या वतीनं जो न्याय द्यायचा लागेल तो एक अधिकारी म्हणून मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि भविष्यात येथील अनुभव जो आहे तो मला पुढील कार्यकारी अभियंता इस्लामपूर म्हणून काम करत असताना नक्कीच उपयोगी येईल. दुसरी गोष्ट सांगायची म्हणली तर मला वाटतं साहेबांना 1 वर्ष झालं जॉईन होऊन. म्हणजे काम करताना मजा कधी येते जर टीम चांगली असेल आणि टीम लीडर चांगला असेल. पवार साहेब ज्यावेळी जॉईन झाले सुरुवातीला मला वाटते 2-3 दिवसात साहेबांनी कर्जतला व्हिजिट दिली. मला अजून आठवते त्यावेळी साहेबांचा बघण्याचा दृष्टिकोन कदाचित कर्जतकडे फार निगेटिव्ह जाणवला मला. म्हणजे पण परत आमचं एक ट्युनिंग जुळलं. म्हणजे साहेबांचा माझा स्वभाव फक्त मगाशी जे सांगितलं काम करत गेलं पाहिजे, काम झालं पाहिजे. त्यामुळे गेले 1 वर्ष आम्ही म्हणजे खरंच जरी माझे ते साहेब असले तरी साहेबांनी मला प्रत्येक ठिकाणी म्हणजे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या पद्धतीने नेहमीच त्यांनी मला साथ दिली. त्यामुळे मला काही ठिकाणी कटिंग डिसिजन घ्यायच्या होत्या त्या ठिकाणी मला कधीही असं जाणवलं नाही की मी एकटा आहे. कारण प्रत्येक वेळी काही जर प्रॉब्लेम आला तर मी साहेबांशी एक मैत्रीच्या नात्याने शेअर करायचं. कारण साहेबांनी तेवढ्या मोठ्या दिलानं म्हणा किंवा मोठ्या आहे ना त्यांनी मला प्रत्येक वेळी साथ दिली. त्याबद्दल साहेब मी खरंच तुमचा मनापासून नेहमीच ऋणी राहील आणि नेहमीच माझ्या हृदयात तुमच्याबद्दल नक्कीच एक आदरयुक्त स्थान राहील. तसंच आता सांगायचं म्हटलं तर आता नेवसेजी इथले आपल्या कर्जतचे एक मोठे उद्योजक आहेत. बरेच वेळा ते घेऊन बऱ्याच गोष्टी म्हणजे आमच्या डिस्कस व्हायच्या. म्हणजे त्यांनी मगाशी जसं सांगितलं एक महाविद्यालयाचा प्रॉब्लेम कृषी की इथली मुलं त्यांचा एकच उद्देश असायचा की बाबा इथल्या पंचकृषीतली मुलं शिकली पाहिजेत यासाठी पुणे मुंबईला जायची गरज नाही. पण साहेब आमच्या हे हॉस्टेलला आमच्या कॉलेजला या अडचणी आहेत. मी एवढंच म्हटलं की महावितरणच्या वतीनं त्यातला खालीचा काय वाटा होत असेल तर मला सांगा, मी नक्की त्या दृष्टीनं काम करीन. ज्या ज्यावेळी त्यांनी त्या विजेच्या संदर्भातल्या गोष्टी सांगितल्या त्या त्यावेळी मी तो पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तसेच इथले जे शेतकरी असतील त्यांचे जे प्रॉब्लेम होते, कारण कर्जत विभाग जर म्हटला तर 90% जो आपला एक विजेचा वापर आहे तो शेतीसाठी. त्यामुळे शेतकऱ्यांची सुरुवातीला झालं मला आठवते सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 1:30 वाजेपर्यंत माझा फोन वाजत राहायचा. म्हणजे एवढे प्रॉब्लेम होते. मग त्या प्रत्येक वेळी मग त्या प्रत्येक भागात जाऊन तळाशी जाऊन काय प्रॉब्लेम आहे त्यांच्या काय अडचणी आहे त्या जाणून घेऊन मी आणि माझ्या अधिकाऱ्यांनी गेले 1.5-2 वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न केला. सूर्यवंशी साहेब आहेत त्यावेळी सुरुवातीला आलं त्यावेळी बेलवंडीचे प्रॉब्लेम्स होते. मग असे त्यांनी सांगितलं तर काष्टीच्या की 4 सबस्टेशन एकाच फेडरवर होते. मग आम्ही ग्राउंडला जाऊन तिथले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येतील हा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळं आजची अशी परिस्थिती आहे की मला दिवसातून 1 नाही तर 2च फोन येतात. म्हणजे ही खरंच सांगायचं म्हटलं तर हे सर्व श्रेय मी माझ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देतो. कारण मी जी दिशा दिली त्याच्यावर त्यांनी मागचे 2.5 वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यामुळे आजची जर परिस्थिती बघितली तर आज कर्जत विभागातील ज्या विजेच्या समस्या आहेत त्या 90% सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. आता वादळी वारं झाल्यामुळे ज्या काही घटना घडतात त्या नैसर्गिक असतात, त्या गोष्टी आपल्या हातात राहत नाही. पण ज्या रेग्युलर गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. एक अधिकारी म्हणून हे झालं. एक व्यक्ती म्हणून सांगायचं म्हटलं तर मला कर्जतकरांनी खरंच प्रेम दिलं. म्हणजे सुरुवातीला माझं काही गोष्टी खटके उडले, अधिकाऱ्यांशी उडले असतील, पदाधिकाऱ्यांशी उडले असतील. पण ज्यावेळी त्यांना कळलं की मी जे काय बोलतोय किंवा काय वागतोय त्याचा मागचा एकच उद्देश आहे की आपल्याला दिलेले निहित कर्तव्य हे प्रामाणिकपणे पार पाडायचं आणि त्या दृष्टीनेच माझा उद्देश आहे. त्यानंतर जसे मगाशी इब्राहिमजी म्हटले सुरुवातीला आमचे फार खटके उडले. त्यांना एकच सांगितलं मी सगळं ऐकेन पण महावितरणच्या बाबतीत किंवा अगेन्स्ट जर कुठली गोष्ट असेल माझी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की ती मी कधी पुसणार नाही. त्यांनाही ती गोष्ट पटली की बाबा साहेब आहे
तो नियमाच्या सोडून बाहेर काही वागत नाही आणि कुणाला काही करून देत नाही. आणि त्या पद्धतीत त्यानंतर त्यांनी मला जसं सांगितलं मागच्या जानेवारी फेब्रुवारी मार्चला, कारण साहेब जॉईन झाले त्यावेळेस साहेब म्हणले आपली मागची जी प्रतिमा आहे नगरची ती आपल्याला पुसायची आहे. साहेबांना त्यावेळेस मला अजून आठवते, साहेबांना आठवते का नाही, साहेब एवढं यावेळी आपण नक्की प्रयत्न करू की कर्जत आणि नगर, कर्जत हे सर्कलमध्ये किंवा झोनमध्ये पहिला येण्याचा प्रयत्न करेल आणि नगर हे आपल्या राज्यात चांगलं चित्र करण्याचा प्रयत्न करेल. आणि तसंच मागच्या मार्चला MD साहेबांनी अप्रिशिएशन करून साहेबांना सांगितले की नगर अभी बदल रहा है. म्हणजे हीच खरी ह्या कामाची पावते. आणि ह्या तळागाळातला माझा लाईन स्टाफ पासून ते सर्व विभागाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ह्या सगळ्यांचा सहभाग आहे. आणि मला प्रामाणिकपणे अपेक्षा आहे की जो आता आपण 1.5-2 वर्ष प्रयत्न करून जो कर्जतचं नाव बदलण्याचा प्रयत्न केलाय, इथून पुढं तुम्ही त्याच्यात आणखीन नाव लौकिक घालाल आणि माझ्या कानावर बातम्या येतील की आता कर्जत हे सर्कलमध्ये नव्हे तर झोनमध्ये सर्व दृष्टीनं नंबर 1चं डिव्हिजन आहे. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.